हाय! आज कम्प्लिटली सेल्फ केअर दिवस आहे आणि त्यामुळे मी निघाले आहे सगळ्यात आधी माझ्या डॉर्मेटोलॉजिस्टकडे. काही दिवसांपासून माझ्या चेहऱ्यावरती सगळे पिंपल्सचे डाग आहेत आणि त्याची ट्रीटमेंट सुरू आहे. तर बघा काय काय ट्रीटमेंट्स होतात. सो फायनली मी इथे पोहोचले आणि वेळ होता त्यामुळे मी पुस्तक वाचत बसले होते. ज्या रूममध्ये मी बसले तिथे ह्या सगळ्या अशा मशीन्स ठेवल्या आहेत ज्यांचा माझ्या चेहऱ्यावरती वापर केला जातो. आणि हे आहे नंबिंग क्रीम, म्हणजे चेहऱ्याला नम करायचं क्रीम. नम कशासाठी तर ते तुम्हाला आता कळेल. तर बेसिकली हे जे मशीन्स आहेत हे लेझर आणि नीडल ट्रीटमेंटसाठी वगैरे वापरले जातात. बेसिकली स्किन टाईटनिंग किंवा ग्लो येण्यासाठी ह्या सगळ्याचा उपयोग होतो. आणि माझ्या चेहऱ्यावरती बऱ्यापैकी पोर्स आहेत त्यामुळे मला डॉक्टरने सजेस्ट केलं आहे. त्यानंतर हे मास्क लावून मग हायड्रेशन केलं आणि मग त्यानंतर फायनली कूलिंग मास्क लावला आणि मी निघाले माझ्या पुढच्या आता नेक्स्ट आहे माझी सलॉनची अपॉइंटमेंट आणि मी त्यासाठी पार गोरेगावहून बँड्रापर्यंत जाते, कारण माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे की त्याच्याकडे मी माझे केस सोपवले की त्याचं काहीतरी छानच होतं. म्हणून मग मी आले स्वप्नीलकडे. मला बेसिक रूट टचअप करायचं होतं. सो त्याने सजेस्ट केलं की हायलाईट्सच करूया तुझ्या कलरचे. सो हायलाईट्स केले आणि मग आता मला एक छोटासा हेअरकट करायचा आहे, कारण खूप दिवस झाले स्प्लिट एंड्स खूप झाले आहेत, तर त्यामुळे छानसा हेअरकट केला. सो आय थिंक हेअरकट खूप छान दिसतो आहे. बाय द वे ह्यावेळेला मी जरा AIलासुद्धा विचारला माझ्या चेहऱ्याला कुठला हेअरकट सूट होईल. तर त्यांनी मला सांगितलं, रिस्पेक्ट, AIने मला सांगितलं की चेहऱ्याला पुढे जरा शॉर्ट हेअर ठेवले तर चांगलं दिसू शकतं. म्हणून मी यावेळेला असं केलं आहे. स्वप्नीलला मी जस्ट विचारलं की केस बांधल्यानंतर कसे दिसते, तर त्याने मला एक प्रॉपर हेअरस्टाईलच करून दाखवली की ही जिम हेअरस्टाईल असू शकते, असं त्याचं म्हणणं होतं. आय थिंक हे खूपच क्यूट दिसतं आहे. स्वप्नीलने ॲक्च्युली हेअरस्टाईल खूप मनावर घेतली. यानंतर मी ॲक्च्युली घरीच येणार होते, पण मग तो म्हणाला की नाही, एकदम काहीतरी भारी करूच यात. आणि त्याने एकदम छान मनापासून माझे केस विंचरले आणि ते असे एका पोनीमध्ये टाय केले आणि मला एकदम छानपैकी हेअरस्टाईल करून दिली. पण ती मात्र मी रिक्षाने घरी परत येताना बिघडवून टाकली. बट ठीक आहे, आजचा दिवस एकंदर रेट करायचा झाला तर 5 on 5, कारण मला खरंच खूप मजा आली. फक्त हे जे रिक्षावाले दादा आहेत ना, त्यांनी मला खूप घाबरवलं. ज्या स्पीडने त्यांनी रिक्षा चालवली, हा ओरिजिनल स्पीड आहे, अजिबात फास्ट फॉरवर्ड केलेलं नाही आहे. बरं, त्यांना स्लो जा हे सांगायलासुद्धा मला भीती वाटत होती, कारण की तेवढ्यासाठी ते अजून चिडले आणि अजून फास्ट केली तर असं मला वाटत होतं. एनिवे, बाय बाय.